नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. महाराज तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मोक्षदा एकादशी 1 डिसेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल. कारण उदयतिथीनुसार या दिवशी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असेल आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. मोक्षदा एकादशी 2025ची एकादशीची तिथी 30 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9:29 सुरू होईल आणि 1 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:01 संपेल. उदयतिथीनुसार 1 डिसेंबर रोजी एकादशी साजरी केली जाईल. मोक्षदा एकादशीला विष्णुप्रिया एकादशी असेही म्हणतात आणि ती सर्व एकादशींमध्ये सर्वात शुभ मानली जाते. या दिवशी उपवासाने पूजा केल्याने पापातून मुक्ती मिळते आणि पूर्वजांना मोक्ष मिळतो असे मानले जाते. तर बघा 2025मध्ये मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीचाही शुभ संयोग आहे. पूजा आणि विधी या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये स्नान करावे. तसेच गंगा चालीसाचे पठण करणे शुभ मानले जाते. या दिवशी दानधर्म करण्याला देखील खूप महत्त्व दिले गेले आहे. एकादशी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील तिथीला ही जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी शुभमुहूर्तावर श्री लक्ष्मीनारायणांची भक्तिभावाने पूजा केली जाते. तसेच इष्टफळ मिळण्यासाठी एकादशीचे व्रत देखील केले जाते. मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. भगवान विष्णूंच्या कृपेने व्यक्तीला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते. संपत्ती आणि वंशीमध्ये त्यांच्या वृद्धी होते. तसेच सगळी बिघडलेली अडलेली त्यांची जी काही कामं आहेत तर ती देखील पूर्ण होतात. तसेच मोक्षदा एकादशीचं धार्मिक महत्त्व हे खूप मोठं सांगितलं जातं. या दिवशी केलेल्या व्रताने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता. त्यामुळे या दिवसाला गीता जयंती म्हणून देखील साजरी केली जाते. या मोक्षदा एकादशीला पितरांना तर्पण केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि शांती मिळत असते. पितृ हे तृप्त होतात. त्याचबरोबर भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने मनोकामना देखील पूर्ण होतात. हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्याने या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा सांगितले गेलेले आहेत. हे उपाय केल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण तुमची जी इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होते. कोणताही शत्रू त्रास देत असेल तर पितृदोष असेल हा देखील दूर होतो. अखंड घरामध्ये लक्ष्मी नांदते. तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी मोक्षदा एकादशीला करायचा आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, बघा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा असतेच, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट करतो, मेहनत करतो. परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केला आणि कष्ट केले तरी आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. जर आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्या प्रयत्नांना कधी यशच मिळत नाही. आपल्या कामामध्ये यश येत नाही आणि आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही. पण जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय केले तर नक्कीच आपल्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश पण मिळते. तर बघा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. जर तुमची इच्छा नोकरी प्राप्तीची असेल, धनप्राप्तीची असेल, मुलांची पतीची प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, किंवा एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल, शारीरिक मानसिक अशी कोणतीही इच्छा तुम्ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय अवश्य करू शकता. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा जर सतत त्रास होत असेल, ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल, त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असतील, महत्त्वाची कामे बिघडत असतील, तर असा कोणताही शत्रू त्रास किंवा पितृदोष हा देखील दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावशाली मानला जातो. हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या, पैशांच्या अडचणी या देखील दूर होतात. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात. मोक्षदा एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे. ज्यांच्या प्रमुख उद्देशाचा मोक्ष प्राप्त करणे आणि पापांपासून मुक्त होणे
या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. मोक्षदा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल, शत्रू घरी येऊन माफी मागेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस येतील आणि कितीही कठीणातील कठीण तुमची जरी इच्छा असेल तर ती ताबडतोब पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे, हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून भगवान श्री हरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू असं लिहायला विसरू नका. तर हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे. मोक्षदा एकादशीला ही वस्तू गाईला खाऊ घातल्याने विशेष महत्त्व प्राप्त होते आणि ही जी वस्तू आपण गाईला खाऊ घातली तर आपल्याला या एकादशीचं पूर्ण फळ प्राप्त होतं. जो व्यक्ती मनोभावे या दिवशी गाईची सेवा करतो, गाईला ही एक वस्तू खाऊ घालतो, त्याच्यावर गोमाता संतुष्ट होऊन गाई त्याला दुर्लभ असा प्रदान आशीर्वाद देते व देवी लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गाईच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय आणि मोक्षदा एकादशी ही आपल्या विठ्ठलाला देखील समर्पित आहे. भगवान विष्णू हे एक विठ्ठलांचाच अवतार आहे आणि म्हणून या दिवशी गायीची सेवा आवर्जून केली जाते. गायीच्या शरीरात म्हणतात ना 33 कोटी देवांचा निवास असतो. गाय ही 11 रुद्रांची आई आणि 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि ती अमृत दूध देणारी गाय आहे. आणि गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी आहे. गोसेवेत स्वर्ग प्राप्त होते. गायला देवाच्या वरचे स्थान दिले आहे. म्हणूनच आपल्याला या दिवशी आवर्जून हे उपाय करायचे आहेत. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, तुमची इच्छा नोकरी प्राप्तीची असेल, धनप्राप्तीची असेल, मुलांच्या प्रगती होण्याबद्दलची असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, कर्ज तुम्हाला परतफेड करायचं आहे म्हणजेच कर्जमुक्ती होण्याबाबत असेल किंवा मग तुमची कोणती शारीरिक मानसिक इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा. जर तुम्ही हा उपाय या दिवशी केला तर तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा 100% पूर्ण होईल. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैशाच्या सतत अडचणी येत असतील, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्टही तुमच्या मनासारखी घडत नसेल, तर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर या मोक्षदा एकादशीला हा उपाय तुम्ही नक्की करा. या उपायाने 100% तुम्हाला फळ प्राप्त होईल. तसेच तुमच्या जीवनातील सर्व शत्रू हे देखील नष्ट होतील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मोक्षदा एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्याला हा पवित्र दिवस दाखवला. आणि त्याच्यानंतर आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, गंगाजल घालायचं आहे आणि पाण्याने आपल्याला त्या स्नान करायचं. हे स्नान केल्याने आपलं शरीरही शुद्ध होतं आणि पवित्र होतं. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची. तसेच भगवान विष्णू, विठ्ठलांची किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढा. त्यानंतर अष्टगंध, पिवळी फुले, पिवळ्या कलरचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा. त्यानंतर तुम्हाला या कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. या स्वस्तिकला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं. त्या तामणामध्ये तुमच्याकडे जर तामण नसेल तर तुम्ही एक स्टीलची ताट घेतलं तरीसुद्धा चालेल आणि त्या ताटात तुम्हाला कुंकवाच्या गंधाने एक स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक पूर्ण काढायचं. बाजूच्या 2 रेषा, 4 मधले बिंदू हे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं. हे पूर्ण केल्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. स्वस्तिक काढल्यानंतर
आपल्याला काय करायचं आहे, एक पाट घ्यायचा, पाट्यावर पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आणि त्या पाटावर आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी किंवा बाळकृष्ण यांची मूर्ती ठेवायची आहे. फोटो असेल तर फोटो ठेवायचा, गाय वासराची मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्हाला ठेवायची आणि तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा. सर्वप्रथम तिथे तुम्हाला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून घ्यायची, गाई वासराची सुद्धा पूजा करून घ्यायची आणि जे ताम्हण आहे तर तिथे त्या पाटावरती ठेवायचं आणि नंतर त्या ताम्हणामध्ये आपण जे कुंकवाने स्वस्तिक काढले आहे त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला जिथे स्वस्तिकचे 4 बिंदू एकत्र येतात तर मधोमध बिंदूवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. त्यानंतर थोडीशी चणा डाळ तुम्हाला जी असते ती भिजवून घ्यायची 2-3 तास अगोदर. त्यानंतर थोडीशी चणा डाळ त्या गुळाच्या खड्या शेजारी ठेवायची आणि त्यावरून तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवायचे. चणा डाळ जी आहे ती साक्षात भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि तुळशीला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतर तुम्ही या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची. तिथेच बसून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि काही वेळेसाठी तिथेच ते ताम्हण ठेवायचं. त्यानंतर एक तुम्हाला तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये तुम्हाला थोडंसं हळद व कुंकू टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकवरती आणि जो गुळाचा खडा ठेवला होता, ते चणा डाळ ठेवली होती, ते दोन्ही तुळशीपत्र आहेत ते तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे पाणी आणि तो नैवेद्य घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचं आहे. गाईजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईला हळदी कुंकू लावायचं, गाईच्या पायावरती हे पाणी टाकायचं आणि त्यानंतर तुम्हाला उजव्या हाताने गाईला ही जी वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे. जर गाईचा जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर असे म्हटले जाते की तिथूनच तुमचे चांगले दिवस यायला सुरुवात होते, तुमचं आयुष्य बदलून जातं, तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागतं. आणि जेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श आपल्या हाताला होतो तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट होत असतात. आणि जर तुम्हाला तुमच्या हाताने गाईला ही वस्तू खायला घालणं शक्य नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवून तसेच गाईला खाऊ घातले तरी चालेल. त्यानंतर शक्य असेल तर गाईला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. असं म्हटलं जातं की आपण गाईला प्रदक्षिणा केल्या तर पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं. गाईला स्पर्श केल्याने आपल्या घरातील सर्व वास्तुदोष हे दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. म्हणून शक्य असेल तर गाईला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे ती उचलून तुमच्या घरी घेऊन यायचे व तुमच्या घरात ती ठेवायची आहे तुम्हाला. ज्यामुळे तुमच्या घरामध्ये काही दोष असेल, नकारात्मकता असेल, पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असतील तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. याने आपलं घर पवित्र होत असतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा उपाय जो आहे तो मोक्षदा एकादशीला करायचा आहे. अतिशय प्रभावी हा उपाय आहे. उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचं शीघ्र फळ जे आहे ते प्राप्त होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओमधील जी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.